देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये आता त्यांच्यासह एकूण 42 मंत्री आहेत। यातले 19 मंत्री नौखे आहेत। म्हणजेच फडणवीसांचं जवळपास निम्म मंत्रिमंडळ नौख्या मंत्र्यांचं आहे। नव्या मंत्र्यांचा हा भरणा काय सांगतो? ज्येष्ठांना डावलून हे नवे मंत्री निवडण्यामागे नेमकं काय कारण आहे? पाहूया याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। नितेश राणे, शिवेंद्र राजे, इंद्रनील नाईक, योगेश कदम, आकाश पुंडकर, आशीष जयस्वाल, प्रकाश आबिटकर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही आहे यंग ब्रिगेड। या मंत्रिमंडळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टाईलची छाप आहे। जुन्यात न गुंतता नव्याची कास धरण्याचा मोदी मंत्र या मंत्रिमंडळाकडे पाहिल्यावर दिसून येतोय। मंत्रिमंडळाच्या बैठकीत जेव्हा सर्व 33 कॅबिनेट मंत्री बसतील तेव्हा त्यातले 13 मंत्री मंत्रिपदाचा एकही दिवसाचा अनुभव नसलेले असतील। पण उरलेल्या 20 मंत्र्यांच्या अनुभवाच्या जोरावर देवेंद्र फडणवीस राज्याचा कारभार मोठ्या धडाडीनं हाकतील यात शंकाच नाही। मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होईल, कुणाला किती मंत्रिपदं मिळतील आणि कोण मंत्री असेल या चर्चा सुरू असतानाच निम्म मंत्रिमंडळ असं नवं असेल याची कुणी कल्पनाही केलेली नसेल। आमचा प्रयत्न असा आहे की हे मंत्रिमंडळ एक सर्व प्रकारचा चेहरा याच्यामध्ये दिसला पाहिजे। त्या दृष्टीने काही जुने जाणते नेते आहेत, काही तरुण आहेत, महिलांना देखील आम्ही चांगल्या प्रकारे संधी दिलेली आहे। विविध समाजांना आम्ही संधी दिलेली आहे। ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, आदिवासी समाज असेल, एससी समाज असेल, विविध समाजांना देखील आम्ही प्रतिनिधित्व दिलेलं आहे। सर्व समावेशक अशा प्रकारचं मंत्रिमंडळ तयार करण्यात आलं। फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकूण 42 मंत्री आहेत। त्यातले 19 मंत्री पहिल्यांदा मंत्री बनले आहेत, तर 23 मंत्री कधी ना कधी मंत्रिपदावर होते। नवे मंत्री निवडण्यात सुद्धा भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनीच बाजी मारली आहे। 19 नव्या मंत्र्यांमध्ये 9 नवे मंत्री भाजपचे। त्यामध्ये नितेश राणे, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, आकाश पुंडकर, अशोक उईके, संजय सावकारे हे 6 जण थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळालेले मंत्री आहेत। माधुरी मिसाळ, पंकज भोयर आणि मेघना बोर्डीकर हे 3 नवे मंत्री राज्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 3 मंत्री नौखे आहेत। त्यामध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेले प्रताप सरनाईक, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर आणि संजय शिरसाट यांचा समावेश आहे। आशीष जयस्वाल आणि रामदास कदमांचे पुत्र योगेश कदम हे राज्यमंत्री आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही 6 आमदारांना पहिल्यांदाच मंत्री होण्याची संधी दिली आहे। त्यामध्ये मावळत्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सिन्नरचे माणिकराव कोकाटे, वाईचे मकरंद जाधव पाटील, अहमदपूरचे बाबासाहेब पाटील आणि पुसदचे इंद्रनील नाईक यांचा समावेश आहे। यातले इंद्रनील नाईक वगळता उरलेले 5 जण नुकतेच पहिल्यांदा मंत्री झालेत असं नव्हे, तर थेट कॅबिनेट मंत्री झालेत। शिंदे साहेबांनी माझ्यावर न्याय द्यायचा जी भूमिका घेतली आणि आज मला खऱ्या अर्थात मला न्याय मिळालेला आहे। परंतु ही संधी जी मला मिळालेली याचा योग्य तो वापर कसा होईल आणि लोकांना न्याय कसा देईल ह्या भावनेतून मी काम करणार आहे। शपथ घेतलेली आहे। दादांच्या आदेशान्वये आजपासून कामाला सुरुवात करणार आहे। नुसती शपथ घेतली ही तेवढ्यापुरती जरी खरी असली तर त्या पाठीमागे खूप जबाबदाऱ्या आहेत। त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करीन। माझ्यावर जी जबाबदारी दिली देवेंद्रजींनी आणि सगळ्यांनी त्याबद्दल मी पक्षाचं देवेंद्रजींचं मनापासून आभारी आहे। आणि नक्कीच मी पक्षानं देवेंद्रजींनी जो विश्वास टाकलाय तो कामाच्या माध्यमातून सार्थ करून दाखवेन एवढंच सांगू। आता मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकर्ते एवढे खुश आहेत तर मी किती खुश असेल। फडणवीसांच्या नव्या शिलेदारांना कोणती खाती मिळतात, विशेषतः 13 कॅबिनेट मंत्र्यांना कोणती खाती मिळतात याची उत्कंठा असेल। त्याहीपेक्षा त्यांच्या कारभारावर फडणवीसच नव्हे तर दिल्लीतून नजर असेल। त्यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतचं वागणं, खात्याचा अभ्यास, खात्यांसंबंधी विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना दिली जाणारी उत्तरं, पक्षाची प्रतिमा उजळण्यासाठी खात्यामार्फत होणारे प्रयत्न, संबंधित खात्याचा केंद्र सरकारसोबतचा समन्वय, अर्थसंकल्पात खात्यासाठी काढून ठेवलेल्या तरतुदीचा विनियोग करणं, अशा अनेक गोष्टींवर ही नजर असेल।
या 19 मंत्र्यांनी मंत्रिपदाची छाप सोडली तर ते नक्कीच पक्षासाठी लंबी रेस का घोडा बनतील यात शंकाच नाही. केलेल्या कामाचं चीज झालं आणि माझ्या वडिलांचं स्वप्न होतं ते स्वप्न खऱ्या अर्थानं आज पूर्णत्वाला गेलं याचा आनंद होतो. या राज्याचा कसा विकास करता येईल आणि जे काही खातं मला मिळेल त्या खात्यामध्ये जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेला कसा न्याय मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करेल. आणि फार मोठी जबाबदारी आहे आणि शिंदे साहेबांनी ही जी माझ्या खांद्यावर जबाबदारी दिलेली आहे मी त्यांचे मनापासून आभार मानतो. परंतु ह्या मंत्रिपदाच्या मार्फत आमच्या कोकणाला न्याय मिळवून द्यायचा ही भावना मनामध्ये नक्कीच आहे. हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांच्या आशीर्वादावरती आज मंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचे आभारी आहेत की त्याने एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला जो न्याय दिला. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सगळ्याच मंत्र्यांना 2.5 वर्षांचाच कालावधी मिळणार आहे. त्यामुळे त्यांना परफॉर्मन्स करण्यासाठी प्रत्येक दिवस युद्धाचा प्रसंग असेल आणि प्रत्येक दिवस स्वतःला सिद्ध करण्याचा असेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.